नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे मनूची पोटदुखी। एक 4-5 वर्षाचा मुलगा होता, खूप खादाड। त्याला खाणं बघितलं ना की काही सुचायचंच नाही। एक दिवशी काय होतं माहितीये, त्याने आईने केलेले जे लाडू असतात ना ते एकापाठोपाठ खूप खाल्ले। त्याच्या आईने सांगून ठेवलं होतं की मी जाते बाजारामध्ये भाजी आणायला, तू शांततेने घरामध्ये खेळ, मस्ती करू नको। पण त्याला तर माहिती होतं लाडू बनलेले। तो काय करतो, एक घेतो खातो, दुसरा घेतो खातो, तिसरा घेतो खातो, असं करत करत खूप लाडू खातो आणि गपचूप त्याच्या खोलीत जाऊन बसतो। थोड्या वेळाने आई येते। आई विचारते, काय रे मनोबा, एकदम शांत, अजिबात मस्ती नाही केली? नाही ग आई, मी तर एकदम शहाणा आहे। आई म्हणते, बरं आहे बाबा, आपला मनू एकदमच हुशार झाला। आई लागते आपल्या कामाला। थोड्या वेळाने मनूच्या पोटातून गुड 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 व्हायला लागतं। त्याला कसं तरी व्हायला लागतं, त्याचं पोट दुखायला लागतं, तो गडबडा 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 लोळायला लागतो। आई चिंतेत। आई म्हणते, अरे मनोबा, काय झालं? मन्या, तू काय केलंस काय? मी तर फक्त 15 मिनिटासाठी बाहेर गेले होते, त्या 15 मिनिटात तू काय उद्योग केले सांग बरं? काय नाही ग आई, मी की नाही एकत्र भरपूर लाडू खाल्ले त्या डब्यातले। आई म्हणते, कुठले लाडू? अगं आई, तू ते डब्यात ठेवलेलेस ना? अरे मी ते तर त्या काकू आहेत ना त्यांना द्यायला बनवलेले, ते काय तुझ्यासाठी नव्हते। नाही ना ग आई, मला खूप लाडू आवडले, मी खूप खाल्ले। हो, म्हणूनच तुझं पोट दुखतंय, चल आता आपण जाऊ डॉक्टरकडे। तर तो म्हणतो, नको नको नको, डॉक्टर मला इंजेक्शन देतील, मला खूप दुखेल। आई म्हणते, मग खाताना हा विचार नको होता? आता तुझं पोट दुखतंय। इथे मन्याची नुसती रडून 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 हालत खराब झाली। एकीकडे पोट दुखतंय, एकीकडे आई ओरडते आणि एकीकडे ही भीती की डॉक्टर आता इंजेक्शन देतील। ह्या सगळ्या गोंधळामध्ये बाबा येतात। बाबा विचारतात, आज काय झालं? आज काय मन्याने उद्योग केले? तर आई सांगते, अहो मी त्या काकूंसाठी जे लाडू करून ठेवले होते ना ते या पठ्ठ्याने सगळेच्या सगळे एकत्र खाऊन टाकले आणि आता बसलाय पोट धरून। बाबा म्हणतात, रामा रे रामा, काय रे मन्या, तुझे रोजचे उद्योग अशा तऱ्हेने जर करशील आणि असा खादाडपणा चालू ठेवशील तर तुझं पोट ते एवढूस, ते पचवणार आहे का 10-10 लाडू? काय नाही बाबा, मी परत नाही खाणार, नाही बाबा, मी परत नाही खाणार। अरे तू आत्ता मला म्हणतोयस, पण आत्ताच जे तुझं पोट दुखतंय त्याचं काय? चला आपण जाऊ डॉक्टरकडे। नको, ते मला इंजेक्शन देतील। अशा तऱ्हेने घरामध्ये धुमाकूळ घालतो। एकतर खूप हावरटपणाने सगळे बकाबक 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 लाडू खाल्ले आणि आता पुढे पण काही करायला नाही, नुसता रडारड चालली होती। मग थोड्या वेळाने काय होतं माहितीये, हा सगळा गोंधळ ऐकून शेजारच्या काकू येतात। काकू विचारतात, काय रे मनोबा, काय चाललंय? का तुझी रडारड चालले? मनोबा सांगतो, काकू मी की नाही तुमच्यासाठी बनवलेले सगळे लाडू खाल्ले, माझं पोट दुखतंय। अच्छा, असं झालंय काय? बर, आता मी की नाही तुला घरचे उपाय करते, नको जाऊ तू डॉक्टरकडे। मग त्या काही छोट्या छोट्या गोष्टी करवतात। ओवा पाणी देतात, त्यानंतर सुंठ देतात, त्याच्या पोटाला हळूहळू मसाज करतात। अशा तऱ्हेने हळू 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 जसं त्याला ते पचत जातं तसं तसं त्याचं थोडं थोडं पोट कमी येतं। पण मुलांनो, कितीही गोष्ट आवडली ना म्हणून अशी बकाबक बकाबक नसते खायची। असं जर बकाबक खाल्ली की असंच पोट दुखतं। आता ह्याचं काय, घरच्या उपायांनी बरं झालं, नाहीतर डॉक्टर आहेतच, त्या डॉक्टरांच्याकडे जायचं, त्यांची औषधं घ्यायची, वेळ प्रसंगी ते काय देतात, इंजेक्शन। ते तर तुम्हाला कधीच नको असतं। म्हणून कुठलीही गोष्ट कितीही आवडली तरी प्रमाणात खायची, पुरवून खायची आणि असं एकत्र खायचं
नाही. आणि आजची कशी वाटली तुम्हाला गोष्ट? छान आहे ना? मग तुम्ही की नाही, आता ह्या मी रोज सांगते की नाही तुम्हाला गोष्टी, तुम्ही जर का माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराल तर मी जशा जशा नवीन नवीन गोष्टी सांगत जाईन तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील. बरोबर आहे की नाही? कशी वाटली तुम्हाला गोष्ट मला नक्की सांगा हा, कमेंट्स करून. थँक्यू. बाय बाय.